सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य आहे। सूर्यवंशीला न्याय देण्याकरता जे करता येईल ते करू, असं देखील फडणवीस स्पष्ट करतायत। पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचं सिद्ध झालं तर संबंधित पोलिसांवर कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असं फडणवीसांनी स्पष्टच केलंय। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या संदर्भात पोलिसांच्या मारहाणीत तो मृत्यू झाला किंवा त्याच्यामुळे तो मृत्यू झाला असं अचलीय कमिटीच्या रिपोर्टमध्ये आलं तर विसेरात काय आहे हेही बाजूला ठेव आणि त्या पोलिसांवर कारवाई केली जाईल। आता आपण तुम्हाला माहिती आहे यामध्ये पोलीस निरीक्षक आणि 4 लोकांना ऑलरेडी सस्पेंड केलेलं आहे, पण जर अचलीय कमिटीने सांगितलं तर मनुष्यवधाचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल केला जाईल। सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला नाही किंवा पोलीस कोठडीत झाला नाही असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं, पण नंतर जो अहवाल आला त्या संदर्भातला त्यात स्पष्ट म्हटलंय की सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झालेली आहे पोलीस कोठडीमध्ये। अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री तोंडावर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।